आज आपण कोणतीही रेसिपी बघणार नाही, तर आज मी माझी वीकली किचन आणि पूर्वतयारी शेअर करणार आहे, ज्या आपल्या स्वयंपाकात रोज उपयोगी पडतील. मी कोणत्या गोष्टी आधी करून ठेवते, कोणत्या भाज्या कशा स्टोर करते आणि माझ्या छोट्या छोट्या किचन टिप्स आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. शेवटी मी बनवलेले पदार्थ टाकलेत, व्हिडिओ पूर्ण बघा. इथे सर्वात आधी लसूण, मी हा गावरान लसूण आहे त्यामुळे थोडासा लालसर दिसतोय. लसूण नेहमी कोरड्या भरणीत आणि काचेच्या भरणीतच ठेवायचा. भरणीत ओलावा राहिला तर लसूण खराब होऊ शकतो. यातील मी पूर्ण लसूण हा स्टोर नाही करणार. मी अर्ध्याचे आलं लसूण पेस्ट बनवण्यासाठी वापरणार आहे आणि अर्धा फोडणीसाठी ठेवणार आहे, कारण रोज पेस्ट बनवायला वेळ मिळतोच असं नाही. तर इथे मी आलं लसूण पेस्ट बनवून घेतलेली आहे. पेस्ट छान अशी तेल घालून वाटून घ्यायची, म्हणजे जास्त दिवस टिकते आणि आमटी, उसळ किंवा ग्रेव्हीसाठी सोयीस्कर पडते. ही छोटी छोटी गावरान कारली भेटली होती, मी झिपलॉक बॅगमध्ये ठेवली आहेत, म्हणजे ती फ्रेश राहतात. भरली कारली करायची, छोट्या कारल्यांपासून भरली कारली छान बनवायला येतात आणि सोपीही जातात भरायला. झिपलॉक बॅगमध्ये ती फ्रेश राहतात. आता हा दुधी भोपळा घेताना मी नेहमी नख लावून बघते. नख सहज आत गेला तर भोपळा कवळा असतो, देठ हिरवा असेल तर भोपळा ताजा असतो. खूप मोठा भोपळा घेण्यापेक्षा मध्यम आकाराचाच भोपळा घ्यायचा. इथे पालक आणल्यावरती स्वच्छ निवडून ठेवायचा. पालक मी वेगवेगळ्या पदार्थांसाठी वापरणार आहे, त्याच्यापासून पालक प्युरी, पालक पनीर, त्यामुळे अर्धा पालक प्युरीसाठी आणि अर्धा भाजीसाठी ठेवणार आहे. त्यामुळे लगेच पालक संपतो, जास्त दिवस पालक टिकत नाही. इथे वांगीही आणलेली आहेत, छान अशी भरली वांगी करण्यासाठी. काटेरी वांगी छान मिळाली होती. इथे मी मिरचीचे 2 प्रकार आणले आहेत, म्हणजे नेहमीच आणते मी. एक जास्त तिखट असते आणि एक कमी तिखट. घरात लहान मुलं असली की कमी तिखट मिरच्या खूप उपयोगी पडतात. टोमॅटो तर रोजच्या भाजीचा भागच असतो आपल्या. आता लिंबू स्टोर कसं करायचं ते बघूया. हे लिंब मी 15 दिवसापूर्वी आणलेले आहेत आणि मी असं क्लीन रॅपमध्ये गुंडाळून ठेवला होता. बघा अजूनही किती फ्रेश आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लिंबू तेल लावून किंवा कागदामध्ये जरी गुंडाळी तरी त्याला डाग पडतात, पण क्लीन रॅपमध्ये असं बिलकुल होत नाही. अजून एक प्रकार दाखवते मी तुम्हाला. हे जे लिंब आहेत हे मी 1.5 महिन्यापूर्वी स्टोर केलेली लिंब आहेत. बघूया, मी अशीच ठेवली होती, मला बघायचं होतं की किती दिवस ताजी राहतात, पण आता व्हिडिओ करत होते तर काढली. तर हे मी बाजारातून आणलेलं लिंबू आहे आणि अजूनही आहे तसंच आहे. आणि हे आमच्या सोसायटीमध्ये एक लिंबाचं झाड आहे, त्याचं मी लिंबू तोडून आणलं होतं आणि ते आहे तसंच आहे. त्याचा कलरसुद्धा चेंज नाही झाला, जसं मी तोडून आणलं होतं ते तसंच आहे. 1.5 महिना झाला ते लिंबू मी तसंच ठेवलेलं होतं आणि खूप रसदार आहे. अजून मी तुम्हाला कट करून दाखवते. आतून पूर्ण रसदार आहे. कधी कधी बाजारात लिंब स्वस्त मिळतात किंवा जास्त आणली जातात, तेव्हा ही पद्धत तुम्ही वापरू शकता, खूप उपयोगी पडते. इथे मी कढीपत्ता स्टोर केलेला आहे. पुदिना, कोथिंबीर आणि हिरवी मिरची हा रोजचा डब्बा आहे, जो सकाळी फोडणीसाठी लागतो. पुदिना शक्यतो नसतो, पण चटणी करायची आहे म्हणून पुदिना ठेवलेला आहे. त्याच्या जागी असतं लिंब, आलं आणि लसूण असतो. कढीपत्ता मी पानं काढून ठेवत नाही, काळी पडतात. मला इथे अजून एक प्रयोग करून बघायचा आहे, म्हणून मी कोथिंबीर, पुदिना आणि कढीपत्ता क्लीन रॅपमध्ये ठेवून बघते आहे. फ्रेश राहतात ते आपण पुढे बघूयाच. मी इथे 2 बॅचेस कोथिंबीरीच्या बनवलेल्या आहेत, जेणेकरून मला मध्ये लागली एखादी तर मी एखादी काढू शकते आणि एक मी तशीच ठेवणार आहे. पुदिन्याची थोडीशी शाश्वता कमी आहे, कारण की पुदिन्याला मॉइश्चर लवकर येतं, त्याच्यामुळे पुदिना लवकर खराब होतो. तरीही मी प्रयत्न करून बघणार आहे. हा शेवगा आणि दोडका मी जाड नॅपकिनमध्ये ठेवला आहे. नॅपकिन थोडासा ओला केला होता आणि त्याच्यात मी दोडके आणि शेवगा ठेवला होता. दोडका लवकर नरम पडतो आणि शेवगाही ताजा राहत नाही, त्यामुळे ही ट्रिक मला उपयोगी पडते. पण 3 ते 4 दिवसात हे संपवायचं असतं आम्हाला, जेणेकरून खराब नाही होणार. दोडके जर फ्रीजमध्ये ठेवले तर त्याच्या शिरा मोडतात किंवा ते सुकून जातो, त्यामुळे मी ही ट्रिक वापरते. कांदा शक्यतो आधी चिरून ठेवत नाही आणि ठेवूही नये. मला जेव्हा लागतो तेव्हा चिरते. आज मात्र मसाल्यासाठी लागणार
त्यामुळे चिरून घेतला आहे। मी कोणत्याही भाज्या शक्यतो तर जास्त करून फ्रीजमध्ये ठेवत नाही चिरलेल्या, कांदा तर बिलकुल नाही। तोंडली आणलेली होती इथे, तर तोंडलीही बाजारात आता छान यायला लागलेत कवळी कवळी। भेंडी बाबत एक छोटी टीप आहे, भेंडी जर सकाळी करायची असेल तर रात्रीच धुवून पूर्ण सुकू द्यावी, त्यामुळे भेंडी चिकट होत नाही आणि कट करतानाही त्रास होत नाही। कोबी घेताना मी हिरवी पानं असलेला आणि वजनाला जड वाटणारा कोबी निवडते, त्यामुळे आतून खराब निघण्याची शक्यता कमी असते। कोबी घेताना नेहमी त्याला दाबून बघायचं, जर का तो पोकळ असेल तर तो कोबी घ्यायचा नाही, आतून खराब असण्याची शक्यता असते, आणि हिरवा असणाराच घ्या। माझ्याकडे ताक ही 3-4 दिवसासाठी मी स्टोअर करत असते। लोणी काढलं की ताक ही स्टोअर करते 3 ते 4 दिवसांसाठी, जेणेकरून सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या स्नॅक्ससाठी वापरू शकतो। इथे मी 15 दिवसांसाठी मसाला बनवते। हा मसाला तुम्ही एकदा तयार करून ठेवला की झटपट कोणतीही भाजी, उसळ किंवा ग्रेव्ही करताना 2 चमचे मसाला घातला की भाज्या तयार होतात। तशीच इथं मी पुदिना आणि कोथिंबिरीची चटणी बनवून घेतलेली आहे। ओलं खोबरं मी नेहमी हाताशीच ठेवते, हे खोबरं फ्रीजरला ठेवते जेणेकरून वापरता येईल 8 दिवसासाठी। इथे रवा भाजून घेते। रव्याचे लाडू आणि उपीट किंवा शिऱ्यासाठी रवा लागतो, तर मी ही पूर्वतयारी करून ठेवते। रव्याच्या लाडूसाठी साखर आणि वेलदोड्याची पूड बारीक करून घेतली। नाचणी आणि तांदूळ भिजत घातले होते, तर बारीक करून बॅटर फर्मेंट करायला ठेवणार आहे, ज्याच्यापासून इडली, डोसा, उत्तप्पा, अप्पे करणार आहे। मुलांच्या टिफिनसाठी सकाळच्या घाईमध्ये सोयीस्कर पडतं। तर इथे लाडूही झालेले आहेत माझे करून। इकडे रवा भाजत होता तोपर्यंत मी नाचणीचं बॅटर वाटून घेतलं होतं। आता दहीही तयार करून ठेवलं आहे, त्याचं पाणी काढून टाकलेलं आहे। ते पाणी मी फेकून देत नाही, मी आप्पे, उत्तप्पा किंवा जे रव्याचे स्नॅक्स सकाळी बनवतात त्याला वापरते। कडधान्यही भिजवलेली आहेत। कडधान्य हाताशी असलं की उसळी वगैरे लवकर होतात, त्याच्यापासून धिरडी वगैरे बनतात, पराठे बनतात, बरेचसे पदार्थ आपण बनवू शकतो, त्यामुळे कडधान्य हे नेहमी असायलाच हवेत। तर इथे दुसऱ्या दिवशी सकाळी बघा बॅटर छान असं फुललेलं आहे। मी इथे कोणतीही उडदाची डाळ वगैरे घातली नव्हती, तर त्याच्यापासून मी श्लोकला नाचणीचा पिझ्झा बनवला होता, नाचणीचा डोसा बनवलेला होता। इथे कडधान्यही तयार आहेत भिजवून। मी हे फ्रीजमध्ये ठेवते, जर मला 4-5 दिवसात संपवायचे असतील तर, आणि जर का मला संपवायचे नसतील 4-5 दिवसात तर मी फ्रीजरला ठेवते। खोबरंही मी फ्रीजरलाच ठेवते, लागेल तसं काढून घेते। भाज्या चिरताना नेहमी सकाळच्या घाईमध्ये असं एखादं चॉपर असायलाच हवं, जेणेकरून आपलं काम सोयीस्कर होईल। तर इथे मी सगळं साहित्य वापरून नाचणीच्या पिठापासून जो आपण बॅटर बनवलं होतं त्याच्यापासून मी श्लोकच्या टिफिनला पिझ्झा बनवला होता नाचणीचा। आता बघा मुगालाही छान असे मोड आलेले आहेत, यापासून उसळी, धिरडे, म्हणजे मोड आलेले मूग हे नेहमी हेल्दीच असतात। तुम्ही काहीही बनवू शकता, याच्यापासून कोणत्याही रेसिपी बनवू शकता। मी ते पालक आणि मुगाचं धिरडं बनवलेलं आहे। बटाटेही मी शिजवून घेतलेले आहेत, 2 ते 3 दिवसच ठेवणार आहे, जास्त दिवस मी बटाटे ठेवत नाही शिजवलेले, जेणेकरून टिक्की सँडविचमध्ये कामी येईल मला। पालक ब्लँच करून प्युरी तयार केली आहे। मुलांना पालक खायला घालण्यासाठी हा एक सोपा उपाय आहे, ज्याच्यापासून तुम्ही पराठे, पुऱ्या काहीही बनवू शकता। त्याच्यानंतर भाजलेल्या फुटाण्यांपासून मी सत्तूचं पीठ तयार केलेलं आहे। हे पीठ मी पराठे, लाडू, टिक्की आणि कधी-कधी दुधातही मुलांना देते। इथे धना पावडर ही तयार करून घेतलेली आहे, 15 ते 3 आठवडे जाते धना पावडर। मुलांच्या स्नॅक्ससाठी मखाने भाजून घेतलेले आहेत आणि ड्रायफ्रूटचे लाडूही तयार करून घेतलेले आहेत। मुलांना भूक लागली की हातात लगेच काहीतरी हेल्दी द्यायला तयार असतं। आणि हा वाळवलेला कांदा मी दरवर्षी उन्हाळ्यात करून ठेवते, पुलाव, बिर्याणी किंवा एखाद्या ग्रेव्हीमध्ये अचानक लागला तर खूप उपयोगी पडतो। आणि ही फरसबी, आणि अशा प्रकारे रोजची धावपळ थोडी कमी झाली आहे। तुम्ही काही वेगळ्या स्टोरेज टिप्स किंवा वेगळी पूर्वतयारी करत असाल तर मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।